तुमच्या फ्युएल टँक मध्ये नक्की काय जातं हे तुम्हाला माहिती आहे का? काय नाही माहिती. आणि पेट्रोल मध्ये किती टक्के इथेनॉल मिक्स आहे? काय नाही आयडिया. इथेनॉल किती टक्के आहे माहिती आहे? काय कळत नाही. 85 असं येते. E85. काहीच कल्पना नाही मॅडम. आम्ही अमाऊंट सांगतोय, टाकतोय, जातोय निघून. नाही काही बर. सगळे हिडन चार्जेस आहेत. 20% त्यांचं चाललेलं आहे, पण ते झालं म्हणजे आता काय याचं हे टेस्टिंग कशावरती करणार तुम्ही? बरोबर. कंपन्यांचं करणार, पण लोकांना पण कळायला पाहिजे ना या गोष्टी. सध्या 20% म्हणतात म्हणतायत E20 म्हणून, पण एक्झॅक्टली माहित नाही. गेले काही दिवस आणि महिने सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द आहे आणि तो म्हणजे इथेनॉल. पण इथेनॉल म्हणजे E20 असं मिश्रण असलेलं पेट्रोल म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे लोकांना माहित नाहीये. लोक कन्फ्युज्ड आहे हे आपण आत्ताच पाहिलं. पण दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं मात्र वेगळं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत आपण 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलं आणि असं करून आपण 19.5 अब्ज डॉलर्स इतक्या इंधन आयातीची बचत सुद्धा केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर पाणी लागतं असेही दावे होत आहेत. म्हणजे एकंदरीतच सरकारच्या म्हणण्यानुसार इथेनॉल हे फक्त पर्यायी इंधन नाहीये, तर ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी फायद्याचं आहे. पण दुसऱ्या बाजूला ते खरंच पर्यावरणपूरक आहे का असाही प्रश्न आपल्याला पडलेला दिसतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स व्हायला सुरुवात नेमकी कधी झाली, कशी झाली हेही जाणून घेतलं पाहिजे. खरं तर 2020-21 मध्ये 8.1% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केलं जात होतं आणि त्याच्यानंतर अवघ्या 5 ते 6 वर्षांमध्ये 20% इथेनॉल आता पेट्रोलमध्ये मिक्स होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे या बदलाचा परिणाम नेमका कोणावर कसा होतोय, वाहन चालक आपल्याला काय सांगतायत, मेकॅनिक काय सांगतायत, तज्ज्ञ काय सांगतायत, लोक काय सांगतायत, सगळे पर्स्पेक्टिव्ह यातले सगळ्या स्टेक होल्डर्सशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथेनॉल मागचं वास्तव. दादा, आम्ही प्रश्न विचारतोय सगळ्यांना की आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जातंय, E20 पेट्रोल, ह्याच्याबद्दल काही ऐकलंय, वाचलंय किंवा हे माहितीये का तुम्हाला असं असं होतंय? नाही माहिती काय ते. नाही माहिती. पण रोज पेट्रोल भरता तुम्ही? कुठलं पेट्रोल भरता? HP चं. बर. साधं असतं, पॉवरचं असतं, कुठलं असतं? साधंच भरतो मी. बर. गाडीला एवढं ते प्रॉब्लेम तुम्हाला जाणवलेत का की चालू होत नाही, हा होतो प्रॉब्लेम. मायलेज कमी झालंय? हा मायलेज कमी झाले. मायलेज कमी झालंय हे पेट्रोलमुळे होतंय असं तुम्हाला माहितीये का? जेव्हा पेट्रोलमुळेच होतंय असं वाटतंय. E20 काय तुम्हाला माहितीये का? नाही, ते जर त्याच्यात काहीतरी ऊसाचा रस वगैरे मिळून विकते ते असं ऐकलंय मी. बर. खरंच गाड्यांची इंजिन खराब होत आहेत त्याच्यामुळे मायलेज कमी होतंय? माइलेज अभी इधर देखो आप, हाँ 69 दिखा रहा है अभी. हाँ. ठीक है, पहले 72 था, 72 था. अभी 72 पे से 69 हो गया. तो ये इथेनॉल की वजह से हो रहा है. अभी गाड़ी में प्रॉब्लम भी आ रहा है, बहुत सारी चीज़ें हो रही है, गाड़ी बंद पड़ जाती है, कभी कभी स्टार्ट नहीं होती है. अभी कल ही गाड़ी का सर्विस कराया. हाँ गाड़ी का सर्विस कराने के बाद मैं आया इधर, हाँ. गाड़ी स्टार्ट करा, गाड़ी स्टार्ट ही नहीं हो रहा. ओ कम से कम 50 से 60 किक मारने के बाद गाड़ी स्टार्ट हुआ है फिर से. बापरे. प्रॉब्लेम गाडीमध्ये प्रॉब्लेम होते, गाडीमध्येच बंद पडते नाही का, म्हणजे हा. जास्त जर आपण चालवली तर गाडीमध्ये मध्ये बंद पडते. बर. सर्व्हिसिंग करायला लागते लवकर बरं. गाडीला, असं व्हायला लागलं. मायलेज कमी होतंय का? मायलेज कमी होते गाडीचं, ॲव्हरेज पण कमी द्यायला लागली गाडी. अच्छा. असं पेट्रोल 2 प्रकारचे, एक पॉवरचं असतं आणि एक साधं असतं. आम्ही साधंच भरतो, त्यामध्ये भरता. काय वाटत नाही आम्हाला. बर. हा. पण साधं पेट्रोल आता साधं नाही राहिलंय, त्याच्यात इथेनॉल 20% मिक्स करतायत. हे नव्हतं माहित आम्हाला. बर. मग तुम्ही रोज गाडी चालवता? हा, काही तुम्हाला फरक जाणवतो की आधीपेक्षा आता गाडीला जास्त प्रॉब्लेम होत आहेत, गाडी बंद पडतीये, हा सकाळी मायलेज सकाळी कमी झालंय? प्रॉब्लेम देते चालू करताना. बर. म्हणजे कशामुळे होतंय काही तुम्हाला कल्पना? नाही कल्पना. पण माझी स्वतःच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला E20 मुळे. काय प्रॉब्लेम झालेला? काय झालं, दिवशी गाडी चालू होत नव्हती माझी. हा. आता नवीन गाड्या आल्या, ते पेट्रोल टँक खाली आहे. हो. मग स्टार्ट बसला ना तर ते पेट्रोलच वर येत नव्हतं, बर. स्पार्क बसत नव्हतं. म्हणजे असं काय होतं, असं होतं. मग मी टँक उघडलं एक दिवशी, तर खाली पूर्ण पाणी साचलेलं. ते पाणी जर वरी पंप मारत असेल, हा. फ्युएल पंप, तर ती कसं स्टार्ट होणार ना गाडी. बरोबर. मग नंतर मी जाऊन 3 लिटर पेट्रोल एक्स्ट्रा भरलं, ओके. तेव्हा गाडी चालू झाली. बर. म्हणजे तिला मला आता कंटिन्युअसली 2 लिटर मला पेट्रोल ठेवावं लागणार आहे, हा. तर ती कारण पाणी खाली राहील हा. आणि मग ते पेट्रोल वरी राहील बरोबर. असं. त्यामुळे माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला माझा. बर. मग मायलेज वगैरे कमी असे काही मायलेज प्रॉब्लेम? कमी झालं. मला पहिलं 50 वगैरे पडायचं स्कूटीला, हा. आता जवळजवळ 35 ते 40 पडायला लागले. बर.
हो. खूपच कमी झालंय. खूप खूप म्हणजे आता जास्त पेट्रोलवरती खर्च होणार. 100% आणि पेट्रोलचा भाव पण वाढलाय हो ऑलरेडी. 103 होता 112 का रुपये आय थिंक. बरोबर मग ते कुठला फायदा होणार आहे, कसं होणार आहे, त्यांनाच माहिती शासनाला. बरोबर. तुम्हाला काही वाटतंय का E20 मुळे गाडीचं मायलेज कमी झालंय असं वाटतं? हो कमी झाले. बर पेट्रोल म्हणजे ॲव्हरेज पण देत नाही गाडी. हा. असं जसं काही का पेट्रोलमध्ये जसं काही पाणी मिक्स झालं असं वाटायला लागलं. बर. अजून काय तक्रारी वाटतात तुम्हाला? इंजिन खराब वगैरे होतंय नाही काय? नाही इंजिन नाही खराब होत. इंजिन खराब नाही होत. ॲव्हरेज कमी देते आता. बर. हा E20 चा अर्थ तुम्हाला माहितीये का? नाही. मायलेज वाटतंय? कमी झाले. हो. पण आता साधं पेट्रोल मध्ये सुद्धा 20% इथेनॉल आहे. तर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम जाणवतात का? प्रॉब्लेम म्हणजे गाडी भुरभुर करते. बर. मायलेज वगैरे कमी झालंय असं काही झालंय? नाही नाही झालंय. मायलेजचा इश्यू नाहीये. नाही इशू नाही, फक्त गाडी भुरभुर करते. अच्छा बर. मग ते पेट्रोलमुळे होतंय असं तुम्हाला वाटतं का? आता किंवा अशी शंका? शंका अशी की पाण्यामुळे होत असेल हा. असं वाटतं, बाकी काही नाही. तर आज आपण पुण्यातल्या शक्ती ऑटोमोबाईल्समध्ये आलेलो आहोत. आपण इथनं जाणून घेणार आहोत दीपाली मॅडमकडनं की इथेनॉलमुळे गाड्यांची इंजिनं नेमकी कशा पद्धतीने खराब होत आहेत. तर मला पहिल्यांदा हेच जाणून घ्यायचं आहे की आत्ता मी लोकांशी बोललो बऱ्याच की त्यांना बऱ्याच जणांना कल्पनाच नाही आहे की आपल्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आहे. तर इथेनॉलमुळे मुळात खरंच गाड्या खराब होत आहेत का? हो होतात ना. इथेनॉलमुळे गाड्या खराब होतात कारण प्युअर पेट्रोल मिळत नाही. आता इथेनॉल हे ह्याच्यापासून उसाच्या ह्याच्यापासून तयार करतात. त्यामुळे इंजिन झिजण्याचं काम ते लवकर करतं. झिजवण्याचं जे प्रेशर पाहिजे इंजिनला, जे वॉलपासून मिळतं ते वॉल लवकर खराब होतात. ब्लॉकेशनला प्रॉब्लेम्स येतात. मायलेजमध्ये फरक होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथेनॉलमुळे हवेतलं बाष्प पण शोषलं जातं कारण ते त्याला कॅच करतं. त्यामुळे टाकीमध्ये पाणी साठणं, कार्बोरेटरमध्ये पाणी जाणं हे प्रकार फार होतात. बर. मायलेज वरती खरंच परिणाम होतो का याचा? होतो. प्युअर पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स पेट्रोलमध्ये मायलेजवर परिणाम होतो. बर. म्हणजे असेही काही अनुभव ऐकायला येतात की पूर्वी पेट्रोल वेगळं वापरायचे आणि एकदम एकाएकी E20 वालं पेट्रोल भरलं तर मग गाड्या एकाएकी खराब होतात किंवा स्टार्टिंगला प्रॉब्लेम होतो. कसं आहे आता बेसिक प्रॉब्लेम काय आहे की आत्ता जे आपलं इथेनॉल पेट्रोल आहे मिळतं, इथेनॉल मिक्स पेट्रोल हे आत्ताच्या लेटेस्ट गाड्यांना सपोर्ट करतं. ज्या ओल्ड गाड्यांना करत नाही. कारण आत्ताच्या ओल्ड गाड्यांना कार्बोरेटर वगैरे आहेत, त्याला हे सपोर्टच नाही करत. 6G गाड्या ज्या आहेत त्यांना कन्व्हर्टर आहे, ज्यांनी हे होतं त्याला ते पेट्रोल चालतं. त्या हिशोबाने त्यांनी बनवलंय. पण त्यांनी हा विचार केलाच नाही की आधीच्या गाड्यांचं काय. कारण आपल्याकडे आता यातले 20%च गाड्या नवीन आहेत. 80% गाड्या तर जुन्या आहेत. ते पेट्रोल त्याला सपोर्ट करत नाही. त्यामुळे लोकांना प्रॉब्लेम येतात गाड्या बंद पडायचे. पण हे प्रॉब्लेम असे किती काळ चालू राहणार? म्हणजे याच्यावर उपाय काय असू शकतो किंवा काय? त्याला काय उपाय? आता त्यांनी एक तर आपण गाड्या बदलायच्या सरकारने सांगितलंय. नाही तर त्यांना जे करायचं ते करणारच आहेत ते. बर. म्हणजे ह्याला काही ठोस असं सोल्युशन नाहीये की मी आत्ता गाडी रिपेअरला तुमच्याकडे आणली, बंद पडतीये म्हणून पुन्हा मी पेट्रोल भरल्यावर पुन्हा असंच व्हायची शक्यता आहे? हो होऊ शकतं तसं. असं काही सांगू शकत नाही आपण. बर. म्हणजे ही समस्या इथेनॉल मुळे होणारी कायम अशीच पुढे चालू आहे. जोपर्यंत ओल्ड गाड्या आहेत ज्यांना ते इथेनॉल सपोर्ट करत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम ओल्ड गाड्यांना जास्त येतो. बर. न्यूला पण येतो पण पर्सेंटेज वाईज कमी. अच्छा. अगदी म्हणजे 100तली एखाद्या गाडीला. पण या ज्या ओल्ड गाड्या आहेत यांना अगदी 100तले मी म्हणेल 90 गाड्यांनाही हा प्रॉब्लेम आहे. बर. मग याचा रिपेअरिंगचा खर्च साधारण किती असतो? काय प्रॉब्लेम्स आणि खर्च त्याचा डिपेंड आहे. ते कसं आहे किरकोळमध्ये असेल तर कमीत कमी 500-1000 पर्यंत होतं. इंजिनचं काम निघालं तर 10,000च्याही पुढे जाऊ शकतं ते. बर. इंजिन ऑइल डॅमेज होतं ह्याच्यामुळे? नाही ते नाही होत. बर. तर एकंदरीतच इथेनॉलमुळे जुन्या गाड्यांना प्रॉब्लेम्स येतच राहणार आहे. त्यांच्या इंजिनामध्ये मॅडमने आत्ता सांगितलं त्या पद्धतीने बदल हे होतातच आहेत, ते होतच राहतील. जोपर्यंत नव्या गाड्या आपल्या सगळीकडे दिसत नाहीत आलेल्या तोपर्यंत हे असंच चालू राहील असं आपल्याला चित्र आत्ता तरी दिसतंय. पुढे जाऊ, अजून पर्स्पेक्टिव्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इथेनॉल भारतासाठी का महत्त्वाचं आहे? म्हणजे इथेनॉलमुळे नक्की कोणाला फायदा होतोय? साखर कारखानदारांना, शेतकऱ्यांना, भारताला. म्हणजे आपण इंधनासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये परदेशी देशांवरती अवलंबून असतो कारण दुर्दैवाने भारतामध्ये तेलाचे साठे नाही सापडत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला आपल्याला असेही दावे प्रतिदावे होताना दिसतात की 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर पाणी जवळपास वापरलं जातं.
या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये आज आपण इथेनॉल बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आपल्याला जोडले गेलेले आहेत माजी सनदी अधिकारी आणि साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. अरे वा, नमस्कार. सर, सगळ्यात पहिल्यांदा मला सुरुवातच बेसिक प्रश्नापासून करायला आवडेल की भारतामध्ये इथेनॉल निर्मिती ही साधारण कशी होते, काय चित्र असतं आपलं? भारतामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये इथेनॉल निर्मितीला जी सुरुवात झाली हो. ती पहिल्यांदा साखरेच्या क्षेत्रात झाली, म्हणजे बरं. ऊसाच्या पासून झाली. आता भारताचं चित्र असं आहे की साधारण 1200 कोटी लिटर जे इथेनॉल आपण बनवतो त्यातलं 750 कोटी लिटर एवढं इथेनॉल आता मक्यापासून आणि ब्रोकन राईस पासून म्हणजे तांदळापासून बनत आहे. बरं. आणि 500 ते 550 कोटी लिटर एवढं ऊसाच्या मोलॅसिस पासून बनत आहे. अच्छा. हा एक मोठा बदल याच्यासाठी आहे की जमिनी खालून जे खनिज आपण काढतो त्याच्यातून एक काळं ऑइल बाहेर येतं. त्याचा दर्जा व्हेनेझुएलात वेगळा आहे आणि इराणमध्ये वेगळा आहे, हे आता आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. आणि मग त्याच्यावर प्रोसेसिंग करून मग वेगवेगळ्या त्याच्यातूनच पेट्रोल, डिझेल, बेन्झेन, हेक्टेन आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आपण बनवतो. आपण डांबर म्हणतो, ते डांबर सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि म्हणून क्रूड ऑइल पासून प्रोसेसिंग करून हे आपण खनिज संपत्तीतून बनवत होतो. पण नैसर्गिकरित्या हे पण आपल्याला शास्त्रज्ञ गेले 50 वर्ष सांगतायत की येत्या 25-30 वर्षामध्ये भूगर्भातला हा साठा संपुष्टात येईल. आता याची पूर्वतयारी माणसाने सगळ्या देशात सुरू केली. मग बायोडिझेलची पहिल्यांदा चर्चा आली. मग एरंडीच्या तेलापासून आहे की नाही बायोडिझेल बनवायचं. त्याला फारसं यश मिळालं नाही कारण डिझेलमध्ये मिक्सिंगला थोडी अडचण होती. पण इथेनॉल मात्र याचं पारदर्शक आहे, पाण्यासारखं आहे. डोळ्याने दिसताना तुम्हाला हे कुठल्या मोलॅसिस बनवून बनवलेलं आहे, हे मकेचं आहे की तांदळाचं इथेनॉल आहे की बगॅजपासून बनवलंय ऊसाच्या, असं तुम्हाला ओळखू येत नाही. ते अक्षरशः पाण्यासारखं पारदर्शक दिसतं. आता ह्याचा मुख्य उद्देश हा आहे की खनिज संपत्तीतून क्रूड ऑइल काढायचं आणि याच्या रिफायनरी करणाऱ्या कारखान्यांना त्याचे प्रोसेसिंगचे 20-25 रुपये द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी पेट्रोल डिझेल आपल्याला विकायचं आणि ते नंतर आपण ग्राहकांना विकायचं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शेतकरी कुठे नाही. मग शेतकऱ्याच्याच वस्तूतनं पुन्हा पुन्हा, कारण आपण शेतकरी आणि ह्या व्यवस्थेमध्ये काय मूलभूत फरक आहे तर खनिज संपत्तीमध्ये भूगर्भामध्ये 2 खडकांच्या मध्ये सापडलेलं क्रूड ऑइल एका पातळीतून आपण काढतो. ते आपण चित्र पण सगळ्यांनी बघितलंय की जमिनीच्या खाली 1 किलोमीटर 2 किलोमीटर बॉम्बे हायमध्ये आपण खालून हजारो वर्षापूर्वी ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यात साठल्यामुळे आणि तो कुजल्यामुळे त्यानंतर जे ऑइल तयार झालंय ते म्हणजे हे क्रूड ऑइल आहे. मग त्याच्याऐवजी जमीन तिथेच राहून सुद्धा फक्त पिकांच्या मधून जर इथेनॉल बनवता आलं आणि त्याच्यापासून इंधन बनवता आलं तर त्याचे एवढं सस्टेनेबल शाश्वत असं काहीच नाही. आणि ह्या विचारातून ही व्यवस्था आली की प्लांट बेस्ड इथेनॉल असलं पाहिजे. आणि ह्याच्यातून ही संकल्पना आली. खरं तर रामनाईक पेट्रोलियम मंत्री असताना फार लवकर याची सुरुवात केली होती. परंतु मी एका आंतरराष्ट्रीय शुगर कॉन्फरन्सला पण लंडनमध्ये हजर होतो. ब्राझीलचे सगळे लोक त्याच्यामध्ये हजर होते. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आत्ताशी धोरण आखताय पण तुम्हाला हे पूर्ण पेट्रोल डिझेल एवढ्या प्रमाणात हे तयार करायला प्रचंड वेळ लागेल. नुसतं वेळच लागणार नाही तर प्रचंड इन्व्हेस्टमेंट लागते. एकट्या महाराष्ट्रात आता साधारण 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मग कारखान्यांनी डिस्टिलरी टाकली आहे. कुठल्याही कारखान्याची डिस्टिलरी जर बघितली आपण 100 ते 125 कोटी रुपयाची आहे. म्हणजे तेवढं कर्ज त्यांनी काढलं आहे. आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना समजा 1 टन ऊसापासून 120 किलो साखर ते 130 किलो साखर कोल्हापूरमध्ये मिळत होती आपल्याला. आपण असाही विचार केला की भारताने अधिकृत धोरण म्हणून हे स्वीकारलं की साखरेचे एवढे साठे पडून होण्यापेक्षा आणि जगाची डायबेटिक कॅपिटल भारत होण्यापेक्षा आहे की नाही. आणि मग म्हणजे गोड लोक खात आहेत आणि तो त्यांचं काही हे होत नाही, कंट्रोल होत नाही आहे.
तर साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त करण्यात काय म्हणजे उपयोग आहे. बरोबर. त्यापेक्षा साखर टप्प्याटप्प्याने कमी करावी आणि त्यातनं थोडी साखर ऊसाची त्या मोलॅसेसमध्ये गेली तर उच्च दर्जाचं इथेनॉल तयार होतं. त्याला आपण बी हेवी मोलॅसेस असं नाव दिलं आहे. म्हणजे त्याच्यात 1 ते 1.5% साखर जास्त जाते. ओके. हां, आणि त्याच्यातनं अजून जास्त इथेनॉल तयार होतं. तर एक हा दुहेरी प्रयोग आहे की साखर कमी करायची आणि भारताला गरजेपुरती तयार होईल असं बघायचं. पण राहिलेल्या साखरेऐवजी आणि ती साखर पडून राहण्याऐवजी तिचा उपयोग आपण इकडे इथेनॉल निर्मितीला करायचा. याच्यातून हे इथेनॉल ब्लेंडिंग धोरण आलं. सुरुवातीला आपण 12% केलं, मग आता 15% आधी केलं, आता नंतर 2025 पूर्वी 20% इथेनॉल ब्लेंडिंग आपण करायला लागलो आणि हे फार सहजतेने भारताने गेल्या 8 वर्षामध्ये अचीव केलं आहे. म्हणजे एक चांगलं पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ह्याचा किती परिणाम आहे म्हणलं तर साधारण शास्त्रीय प्रयोगामध्ये जे दिसलेलं आहे त्याच्यामध्ये 1.5% रिकव्हरी ऊसाची ही इथेनॉलमध्ये जाते. हां, म्हणजे आपण हे सर्टिफाय करून देतो की कारखान्याची रिकव्हरी 11% आणि इथेनॉल त्यांनी निर्माण केल्यामुळे अधिक 1.5% पर्यंत त्याचे काय हिशोबाप्रमाणे किती इथेनॉल केलं ते बघून तर 1.5% पर्यंत हे तुम्ही जसं काही रिकव्हरीच वाढवली आहे असं समजलं जातं आणि ते सर्टिफाय करून देतात संस्था आणि त्यानंतर शेतकऱ्याला त्याप्रमाणे दर मिळतो. म्हणजे इथेनॉल निर्मिती केल्यामुळे ॲडिशनल दर काही नाही. त्याची साखर झाली तर शेतकऱ्याला मिळतच होती, पण साखर कमी केली आणि इथेनॉल केलं तर शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. हा झाला शेतकऱ्याचा फायदा. दुसरा मोठा फायदा असा आहे की जो पाण्याचा गैरवापर म्हणतात तेवढं काही पाणी त्याला लागत नाही, कारण कारखान्याची 90% प्रोसेस तिथपर्यंत बगॅजपासून वीज निर्मिती करणे, बॉयलर चालवणे, बगॅस जाळणे, त्यातनं ऊसाचा रस बॉईल करणे, त्याच्यापासून साखर निर्मितीला लागणारी सगळी एनर्जी आणि पाणी हे सगळं त्या कारखान्यामध्ये लागतच आहे. त्याच्या अगदी पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यातलीच एनर्जी आणि वेपर हे वापरून आपण डिस्टिलेशनला वापरतोय आणि तोच कॉन्सन्ट्रेटेड रस त्याचा वापर करून आपण हे म्हणून त्यांनी ऊसापासून पण इथेनॉल निर्मितीला मान्यता दिली 3 वर्षापूर्वी. म्हणजे आता मोलॅसेस पासून बनवत आहे, बगॅजमध्ये राहिलेल्यातनं मिळवत आहे आणि ऊसाच्या रसापासून पण थेट इथेनॉल निर्मिती आता शक्य आहे. तर ह्या 3ही पर्यायांना सुरुवात झाली आहे. म्हणजे इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे का याचं उत्तरही अर्ध खरं आहे अर्ध फसवं आहे. खरं काय तर इथेनॉलची जी लाईफ सायकल आहे ती जर पाहिली तर पेट्रोल किंवा इतर जी तत्सम माध्यमं आहेत जी आपण वापरतो आहोत त्यामध्ये पाहिलं तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल जर मिसळलं तर कार्बन मोनॉक्साईड किंवा जे हायड्रोकार्बन्स जनरली आपल्या गाड्यांच्या मार्फत बाहेर पडतात ते कमी निघतं, कारण इथेनॉल पूर्णपणे जळतं. त्यामुळे धुरापुरतं मर्यादित ठेवलं तर हो ग्रीन आहे. दुसरं त्याच्या प्रोडक्शन बाबत जर विचार केला तर इथेनॉल कसं तयार होतंय तर ते झाडांपासून म्हणजे ऊस, तांदूळ, मका जे काही पिकं आहेत ही पिकं शेतात उभी राहतात ती प्रचंड पाण्याने. त्यासाठी वीज लागते, त्यासाठी खतं लागतात, त्यासाठी जमीन लागते आणि त्यामुळे जेव्हा मी असं पाहतो की आपण पेट्रोलवरनं इथेनॉलवर जातोय तेव्हा आपण प्रदूषण जे होत होतं त्या प्रदूषणावरनं त्याला शिफ्ट करतोय. ते शिफ्ट कुठे होतंय तर ते शिफ्ट होतंय शेतावर, आपला जो भूजलाचा साठा आहे त्याच्यावर आणि नदीवर. म्हणजे जो ताण आहे तो इथं जातोय. म्हणजे याला मी स्थलांतर म्हणेल, प्रदूषणाचं स्थलांतर असा शब्द वापरता येईल. म्हणजे शहरातल्या माणसाला स्वच्छ हवा मिळावी याच्यासाठी मराठवाड्यातल्या माणसाने किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने त्याच्या विहिरीतून पाणी उपसावं इथेनॉलसाठी आणि तशी त्याची परतफेड करावी असं ते आहे. त्यामुळे इथेनॉल हिरवा आहे का, इथेनॉल ग्रीन आहे का, याच्यापेक्षा ते कशापासून बनवलं जात आहे, ते कुठे बनवलं जात आहे. म्हणजे दुष्काळी भागामध्ये ऊस पिकवून त्याच्या मळीपासून जर इथेनॉल बनवलं जात असेल तर ते हिरवं वगैरे नाहीये, म्हणजे त्याचा रंग आणखी काहीतरी वेगळा असं मला वाटतं. इथेनॉल ब्लेंडिंग हे आता भविष्य नाही तर वास्तव झालेलं आहे. म्हणजे हे धोरण आपल्या इंधनावरचे हजारो कोटी रुपये वाचवायला आपल्याला मदत करणार आहे. महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठबळ सुद्धा यामुळे मिळणार आहे. पण
असं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र पेट्रोल पंप आणि गॅरेजमधलं चित्र मात्र आपल्याला उलटं दिसतं. इथे लोक त्रासलेले आहेत. पै जमवून सामान्य माणूस एक गाडी खरेदी करतो आणि आज तीच गाडी जुनी झालेली आहे आणि या नव्या इंधनाला ती अजिबात कॉम्पॅटेबल नाही आहे आणि याचा भुर्दंड त्याला सहन करावा लागतोय. त्याचं मायलेज कमी होतंय, गाडीला स्टार्टिंगचे इश्यूज येत आहेत आणि याचा खर्चही त्याला सहन करावा लागतोय. त्यामुळे देशाच्या दृष्टीने आपण विचार केला तर इंधनातली ही नवीन क्रांती ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी डेफिनेटली गरजेची आहे. पण असं असलं तरी या मोठ्या बदलाची किंमत मात्र सध्या तरी सामान्य माणसाला चुकवावी लागते आणि त्याची जबाबदारी मात्र कोणीही घ्यायला सध्या तरी तयार नाही आहे. इथंच थांबूया. अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा ऑडिबल.